गुड मॉर्निंग, वेलकम टू मिनी ब्लॉग. सकाळी लवकर उठली, फ्रेश झाली आणि नाश्त्याची तयारी करून घेतली. नाश्ता केला आणि पिल्लू झोपलेला होता म्हणून म्हटलं दळण करून घ्यावं. दळण निवडून घ्यायचं होतं, तर मी दळण निवडायला बसले आणि चाळणीचा आवाज यायला लागला आणि पिल्लू लगेच बेडरूम मध्ये उठून आला आणि गुड मॉर्निंग मम्मा, गुड मॉर्निंग मम्मा असं म्हणायला लागला. तिथंच मला समजलं की आता लवकर दळण होणार नाही, आता किती वेळ जाईल त्या दळणाला असं समजून मी दळण ठेवून दिलं बाजूला आणि त्याला घेतलं. तर त्याला घेतलं, त्याच्यानंतर मी त्याला थोडस माया केली त्याची आणि नंतर मग परत दळण निवडायला घेतलं. दळण निवडून झालं नंतर परत फ्रेश झाली आणि दुपारच्या जेवणाची तयारी घेतली करायला. तर दुपारी सिंपल मेनू होता. अण्णा मम्मी घरी नसल्यामुळे खिचडी बनवायची होती, तांदळाची खिचडी बनवली आणि मस्त छान परत तेलात परतून घेतली कढईमध्ये टाकून. आणि त्याच्यासोबत मिस्टरांना उडीद पापड आवडतो तांदळाच्या खिचडी सोबत, मला नागलीचा पापड आवडतो, त्याच्यामुळे नागलीचा पापड आणि उडदाचा पापड मी छान असं भाजून घेतला. गुड मॉर्निंग, वेलकम टू मिनी ब्लॉग. सकाळी लवकर उठली, फ्रेश झाली आणि नाश्त्याची तयारी करून घेतली. नाश्ता केला आणि पिल्लू झोपलेला होता म्हणून म्हटलं दळण करून घ्यावं. दळण निवडून घ्यायचं होतं, तर मी दळण निवडायला बसले आणि चाळणीचा आवाज यायला लागला आणि पिल्लू लगेच बेडरूम मध्ये उठून आला आणि गुड मॉर्निंग मम्मा, गुड मॉर्निंग मम्मा असं म्हणायला लागला. तिथंच मला समजलं की आता लवकर